नमस्कार. रामकृष्ण हरी. यशवंत हो, जयवंत हो. मी युवा कीर्तनकार कुमारी प्रियांका दीदी. आपण श्रवण करत आहोत श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण श्री बाल वृद्ध तरुण सर्वे शिव कीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अणुमात्र तो अंत्यजा होणी अपवित्र. तो देईला वस्त्रे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेने बक्षिले जे अन्न जैसे पशु पक्षी ती यथेष्ट तृण. जैसे मयुरांगी नयन तैसे चेरेत दयाचे. वल्मिक छिद्रवत कर्ण द्रुमशाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण व्यूनी वांज जाहली. जो शिवभजनावीन तो जावो समुद्रात बुडून. अथवा भस्म करो वडवागण का सर्प डंको तयासी. तरी श्रवणे धरावी आवडी जैसी पिपिलिका मुळासीन सोडी. अर्ध तुटे परीन काढी मुख तेथुनी सर्वदा. किम चुकला बहुत दिवस सूत तेवढाच कोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावते माता पिता जेवी. अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड. तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकोनी जाई जे गावास गेला प्राणनाथ. प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन. की जन्मांधासी आले नयन किम तृषेने जाता प्राण. जीवन शीतळ मिळाले ऐसे एकावया कथा पुराण. धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून. श्रवणे सादर बैसावे वक्ता पंडित चातुर्य खाणी. नमावा तो सद्गुरु म्हणूनी किम हा शंकरची मानुनी. धरिजे पूजनी आदर सुरभीच्या स्तनातूनी अवधारा. सुटती जैशा सुधारस धारा. तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत. नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिनवावे सर्वता. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे. उगेच छळिता पामरे तरी ते पिशाच जन्म पावती. वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा. पुराणे का वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठून. तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहु भोगी. कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोतान करावा यथार्थ. दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विश्वत ते. तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊनी करिकता खंडन. त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेतन बोलावे इतर मन करावे एकाग्र. कथेची फलश्रुती साचार तरीच पावती वैसता. वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत. धन देता कोश बहुत बरे आपुला निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत. अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढी तसे. एवं पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर. जे जे पदार्थ अर्पावे साचार त्याचे कोटी गुणे प्राप्त होती. त्यासे कदा नाही दरिद्र शेवटी सोपदा नेल भालचंद्र. कथेसी येता पावले टाकी निर्धार पाप संहार पदोपदी. मस्तकी उष्णीश घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती. म्हणाल उष्णीश काढिता नये सवे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती तरी यमकिंकर त्यासी जाचिती. नाना यातना भोगविती मूळ व्यासवचन प्रमाण हे. एक बैसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी. अंतर सद्गत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. बरी जीवन कार्य व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण. तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून. निद्रा नये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्त्या गुणी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता. हे न मानिती ते काग तत्वता जगपुरीश भक्षिते. जय बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अरुण. पाय पसरिती त्यास सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगताहीन ऐकती बळेच जेटा घालून बैसती. त्यांसी यमदूत बांधून नेती नेऊन टाकती नरक कुंडी. जो श्रवणी जे दाटून तो उपजे अजगर होऊन. बैसे नमस्कार केलिया वाचून वंश वृक्ष होय तो. कथेत बोले भलत्या गोष्टी
तो मंडूक होय सदा वटवटी, हर्षे टाळियान वाजवी हट्टी, हो कष्टी संसारी जे शिवकीर्तन खेळसीती, ते शतजन्मी सारमेय होती, दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरण्याच्या, जे शौनीन होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर, जे उच्छेदिती शिवचरित्र, ते लोकयोनी पावती, भक्त्यासी देता आसन, शिवसन्निध बैसे जाऊन, वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते, करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैरागी अंगी पूर्ण, यदर्थी कथा सुगम जाण, जेणे अनुतापोपजे मणी. दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जार कर्मी, धर्म नाहीच अणुमात्र, अनाचारी परम अपवित्र, जप तप विवर्जित अग्निहोत्र, वेद शास्त्र कैसे तेथे, वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार, एकाक्ष तयासी बोलिजे, वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण, असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणीय पवित्र, तस्कर चहाड आणि जार, मद्यपी मार्गगण दुराचार, माता पितयांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त जे, त्या ग्रामींचा एक विप्र, नाम तयासे विदुर, वेश्येसी रथ अहोरात्र, काम कर्दमी लोळत, त्याची स्त्री बहुला नाम, तीही चारिणी अपवित्र परम, एके जारासी असता सकाम, व्रतारे जपोनी धरियेली, जार पळाला सत्वर, तीज व्रतारे दिदला मार, यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोले काय ते, म्हणे तू झालासी जार, मीही तेची करिते निरंतर, मग बोले विप्र विदुर, तुम्हा द्रव्य पार मिळविले, ते द्रव्य जे मजला गुण, मी देईन वारांगणीसे नेऊन, ती म्हणे मी देऊ कोठून, ऐकता मारी बुडती तो, मग तिचे अलंकार हिरोणी घेत, घरची सर्व संपत्ती नेत, ते वारांगणीसी देत, तेही समर्पी जाराते, ऐसी दोघेही पापे आचरत, तो विदुर विप्र पावला मृत्यू, यमदूती नेला मारित, गहुत जाची ती तयाते, कुंभी पाकादी परम दुःख, भोगुनिया तो शतमूर्ख, मग विंध्याचळाच्या दरीत देख, भयानक पिशाच जाहला, आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तुषा पीडित, रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जे विषेंदूर चर्चिला, वृक्षासी घेत टांगुण, सैरेचे हाक देत फिरेवण, रक्तपीती भरून सर्वांग त्याचे नासले, कंटकवण परम दुर्धर, न मिळे कदा फलमूल आहार, आपुल्या पापाचे भोग समग्र, भोगी विदुर विप्रतो, इकडे बहुला धवरहित, एक होता तीसी सूत, तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही ती येते, तव आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेस चालिले सर्व, नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरविती, शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष, कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजण, त्यांच्या संगती बहुला निघत, सभे घेऊनी धाकटा सूत, गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजण, बहुलेने स्नान करून घेतले, महाबळेश्वराचे दर्शन, पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले, जी वनिता जाधीन, ती संयमदूत नीती धरुण, लोह परिग तप्त करुण, स्मरगृहा माझी घालती, ऐसे बहुला ऐकुणी, भयभीत झाली तेच क्षणी, अनुताप अंगी भरोणी, रडो लागली अट्टहासे, मग पुराणिक वासी समस्त, आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापांचे पर्वत, ते निजमुखे उच्चारी, अंतकाळी यमकिंकर, ताडन करतील मज अपार, ते वेळी मज कोण सोडविनार, दुःख पार सोसू किती, स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार, गळापाश घालून यमकिंकर, करीती मार शस्त्रे, नाना परी विटंबविती, असी पत्रवणी हिंडविती, उफराटे बांधुनी टांगिती, नरक कुंडी अधोमुख, ताम्रभूमी तापवून, त्यावरी लोळविती नेऊन, तीक्ष्ण शस्त्रे आणून, पोटा माझी कोविती, तीक्ष्ण धूम्र करुण, वरी टांगिती नेऊन, भूमीत मज रोवून, तप्त शरे मार करीती, तप्त शुळावरी घालिती, पायी चंडशिळा बांधिती, महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथुनी, बहुलेसी गोड लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदीन, म्हणे मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा, कोण्या नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मजतारी येथून, आले शरण अनन्य मी,
मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर शिवलीलामृत सुरस फार श्रवण करवी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणिजे सत्संगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र शुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय भुरसा मग तो सहजची होया रसा किम लोह लागता परिसा चामिकर सहजची किम अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेसी ओहळ मिळाले गंगाजळ सहजची जप करिता पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सतेजता सहजची मननाहुनी निरध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोष होवण श्रवणे झाली सर्व पावन जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैचे बंधन तियेसे श्रवणे थोर थोर पावन होत श्रवणे याच जन्मी मुक्त न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण त्यादरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परम असो बहुलेसी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावल्कल अर्जुनधारी तीर्थे करी नित्य स्नान सर्वांगी भस्म लेपण करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्यायी वर्णिला स्वयाती कीर्ती पुष्टिवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून तेची भस्मंगी चर्चुन झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदाप्रती नेली एवढी पापीन उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुतस्तवण मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न ही मनग कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित एरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे न कळे निश्चित पावन करुणी आणि येथे मग ते त्रिगज्जग जननी अंतरी पाहे विचारुणी तो विंध्याचळी पिशाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबर घेऊनी पतिसहानी विंध्याद्रिहुनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरुणी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करुणिया मग वल्लिका काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिव कीर्तन ऐकता पशु पक्षी उद्धरती शिव कीर्तन रसराज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडा आता मग सोडिताची धावण धरले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते श्रीयसी म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमानी बैसला आणिली शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसे मिळत शिवरूपी जळी विराली जळगार नभी नाद विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिव स्वरूप जाहली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होऊनिया शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्म लेपणे उद्धरुण गेली किती संख्या नाही भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांगा कैसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावे सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म स्वकरी घेऊन अंगी चर्ची उमारमण तव एक खडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाव ठेविले भस्मासूर उभा सदा कर जोडुनी
म्हणे वृषभध्वजा सदाशिवा मज काही सांगिजे सेवा. शंभू म्हणे मज नित्य एधवा चिता भस्म आणून देई जे. नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम. ऐसी आज्ञा होता परम भस्मासूर संतोषला. कर्मभूमी सनित्य ये गुण वसुंधरा शोधी संपूर्ण. जो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले त्यासी. शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरुस. त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे. जे का भक्त अवेद प्रेमळ त्यांच्या मुंडाची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशाने. पंचभूते तत्वासहित पिंड ब्रह्मांड जाळूनी समस्त. सर्व निर्सुनी जे उरत स्वात्म सुख भस्मतेची. तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्म चर्ची दयाळ. तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो. अस्थि जायते वर्धते विभ परिणमते अपक्षीयते निधन षडविकार समस्त. शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो. जो षडगुणेश्वर संपन्न यशस्वी कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना. आणि कशल चिन्नी मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्वे. या चिन्नी मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद. माया चक्र चाळक शुद्ध विविध भेदरहित जो. भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन. तेने भस्मासूर निर्गुण धाडिला भस्म आणावया. ऐसे नित्य आणि दाचिता भस्म असुर मातला मध्ये परम. गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे सहारुनिया टाको हे. हे सहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ. जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमल गोद्व जिंकावे. विष्णू आणि धुर्जटी हेही सहारावे शेवटी. त्रिभुवन जिंकिल्या पाठी वीच इंद्र गोमण. ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी. म्हणे एकतोसी दुर्जटी भस्म सृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य समारक्ष घडामोड होय. शोधिली सर्व उनी हे परिभस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावे परम म्हणे माझा टळतो नित्यनेम. तुझ अर्पावे चिताभस्म तरी एक वर्म सुगम असे. म्हणे हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना. उमा वल्लभा नागभूषणा वर प्रधान दे माते. मज देई एक वर ज्याच्या माथा ठेविन कर. तो भस्म भावा निर्धार कार्य फार साधे येणे. म्हणून लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत. निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनगरा कुमारी हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची हौस तो पातला फाल्गुन मास. आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिदला भूभुजे. आधीच जानकर्मी रत त्यासी प्रभुत्व दिदले स्त्रीराज्यात. की मद्यपियासी दावित संधीवन आक्षेपे. मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन. त्याही बरी भूत संचरले दारुण मग अन्योन्य वर्ते जेवी. या लागी हा तामसी असूर यास न द्यावा कदापि वर. षडास्य अजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे. परम भोळा शंकर म्हणे आमचे लेकरू भस्मासुर. यास द्यावा अगत्य वर तो अन्यत्र राहाटी न करीच. म्हणे बाळका तुझ दिदलावर ऐसे एकताची असुर. पुढे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी न समाये. मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालिला सहार. संत भक्त गो विप्र शोधुनी भस्म करीत असे. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ. ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करिये कदाची. 56 देश शोधित चमू सहित भूभुज समस्त. भस्म करी क्षणांत थोर अनर्थ ओढवला. कुटुंबासहित ब्राह्मण गिरिविवरी बैसतील कोण. पृथ्वी उद्ध्वस संपूर्ण बाहेर कोणी न फिरेचे. जैसा शेन्न पक्षी अकस्मात पक्षी धरुणी सहारित. तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तकी हस्त स्पर्श करी. महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत. परी भस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या. जैसा पाकांडी खळतत्वदा तो नावरे बहुता पंडिता. तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवणाची. असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार. भस्म नेऊन दे सत्वर
महानम्र होय तेथे सभेची मृत्यू लोका मणिधरिला ऐसा वाका त्रिदशांसहित शचनी नायका भस्म करावे यावरी मग कमलोद्भव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिगुणात सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भय पावले मानस गुरुदास शरण आले मग मगवा सकळांसहित पद्मजा प्रति ग्राह्याने सांगत तो म्हणे शिराब्दी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते जाणे केले आधी रमण म्हणून अधोक्षज नाम त्याला गुण अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठराज गाढाने सांगती प्रजाद्विज भस्मासुराचे समस्त मग समस्ता सहित नारायण शिवा जवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्याचाही करील अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हेमवती करी जतन ऐकोणी हासला भाललोचन म्हणे भस्मासुरास मरण जवळी आले यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले जो कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते दवा आपुले गालाने आणले येथ मिळाले ते देखिले समस्त असुर मान तुकावीत सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे जे आले येथ उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानाथ भस्मासुरासी ते दवा अरे तू अदम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा आम्ही दिदला भर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारा मजली नातरी तव मस्तकी लवलाही हस्त हाताची ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवा तुकावीत शिवाच्या माता ठेवून असत तुझ देईन क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर वेगे धाविनला भस्मासूर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त जन भवभंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरांतर वन घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करीन सहार रक्षाला विलंगासी वेदशास्त्रान कळे पार माया चक्र चाळक अगोचर त्यास पामर भस्मासूर धरीन म्हणे निजबळे जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान संकादिकांचे देवता चरण त्यासी भस्मासूर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळी परिना टोपे सर्वता ऐसा कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेश्वर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजाकांत तर्क कुतर्क करिता बहुत हाक पोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चांचरे गोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एकसरे मदनांतक नाटोपे असो प्रेमळ भाविक त्याचा विकला कैलास नायक उमे सहित त्याचे खरी घरी देख वास करी सर्वदा तपबळ विद्याधन या वये धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासूर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुलास्तवी तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमलनयना कमलनाभा असुरमर्दना कमलधारका शेषशयना कमलाभरणा कमलाप्रिया जगद्वंद्या जगत्पापका जलजरा जन्ममोचका जनार्दना जगरक्षका जगदोद्धारा जलाब्धिशयना ऐसे एकता माधव मोहिनी रूप धरुणी अभिनव शिव मनरंजन केशव आडवा आला सुराते शिवन्य ग्रोध होऊन देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलोने गेला ते दवा विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायकांचे वैभव चरणांगुष्टीन तुळेची नृत्य करीत मोहिनी असुर तन्वय झाला देखोनी म्हणे ललने तुझ वरुणी कमला अपर्णा ओवाळीजे तुझे देखता वदन वाटे ओवाळून सांडावा प्राण तुवा नयन कटाक्ष बाणे करुण मन मृग माझा विंधिला तुझे पदकमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरुणी शृंगार जाळे आकळिले चित्त मेला मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करील निरंतर माया वेशधारी मूरहर हास्य वदने बोलतसे म्हणे मी तुझवरील त्वरित पैल तो न्यग्रोतरू दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्नाआधी पतीसहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जे ते ठेवीन हस्त तुवा तेथेची ठेवावा मी जे दाविन हावभाव
तूही तैसेची दावी सर्व, तेथे अनुमात्र उणे पडता देव, शोभेल मग तुझवरी. महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणात, असुर तीसी अवश्य म्हणत, सांगसी तैसा वर्ते नवी. ऐसा गुलूण तयासी, आणिला तो वट छायेसी, मग नमुनी दैवतासी, आरभ्य नृत्य मोहिनी. मोहिनी नृत्य करीत, अष्टनायिका तटस्थ पाहत, किन्नर गंधर्व तेथ, गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद बोवणी, सुवासा तिच्या वेदुणी, गुप्त रूपे गुंजारव करती वणी, परिते कामिनी कोणाने नवे. तिचे सुस्वर ऐकता गायन, विधी कुरंग गेला भुलोणी, कुंभिनी सोडून करावया श्रवण, कद्रुतनई येऊ पाहे. मोहिनी जे ते ठेवी हस्त, असुरही तैसेच करीत, आपले मस्तकी ठेवित, आत्मकर मोहिनी. मग असुरेही आपले श्री हात, ठेविता भस्म झाला तेथ, मोहिनी रूप त्यागुणी भगवंत, चतुर्भुज जाहला, वटरूप सोडुनी देख, प्रकट झाला तेथ मदनांतक, हरिहर भेटले झाले एक, देव वर्षती सुमनमाळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले, पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले, भूमीवर पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतारते, असित अंगार चंड क्रोध, उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध, सहार भैरव आठवा सुप्रसिद्ध, अंशावतार शिवाचे. भस्मासुर वदिला हेमात, प्रकटता त्रैलोक्य भीषण प्रसिद्ध, सहार वैभव आठवा सुप्रसिद्ध, अंशावतार शिवाचे. भस्मासुर वदिला हेमात, प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित, हस्त धरुनी रमा उमानाथ, येते झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रकटोण, करी हरिहराते वंदन, दोन्ही मूर्ती बैसवून, करी पूजन हेमवंती. हरिहर नारायण नागभूषण, शिव सीता वल्लभ नाम सगुण, पंचवदन पन्नग शयन, कर्पूर गौर कलोद्भव पीता, पिनाक पाणी पितांबरधर, नीलकंठ नीलदवर्ण शरीर, वृंदाकरपती वृंदावनवासी मधुहर, गोवाहन हर गोविंद, चंद्रशेखर शंख चक्रधर, विश्वनाथ विश्वंभर, कपाल नेत्र कमनीय गात्र, लीला विचित्र दोघांची, मूलहर माया मल्लहर, व्यालभूषण मोहरता श्रीधर, अंधकमर्दन अघव कहर, असुर मर्दन दोघेही, सिद्धेश्वर सिंधू जाबर, निस्संसार निरहंकार, नगत नयनावर नंदकिशोर, ईशान ईश्वरेंद्रापती, क्षीरवर्णतनु क्षीराब्धिशयन, एक ब्रह्मादि वंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण, त्या दोघांसी पूजन आनंदमय जगदंबा. आकाश होते सावधान, पुढे सुरसकथा अमृताभूण, वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न, आणि षडानन जन्म असे. श्री शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ, गौतम स्वधरुणी भेटो येत, या अध्यायी कैलास वैकुंठनाथ, एके ठाई मिळाले. तरी हा सिंहस्ती भाविक जन, ग्रंथ गौतमी करीती स्नान, अर्थ जीवनी बुडी देऊन, अघ शनी निमग्न जे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, सुखावला तेथेची प्रसिद्ध, जेते नाही भेदाभेद, अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसूत सज्जन अखंड, द्वादशोध्याय गोड हा श्रीरस्तु. श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु. ओम नमः शिवाय.